महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। बोर्डाच्या अखत्यारीतील शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरात 3 चाचण्या घेण्याचा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी विधान परिषदेत जाहीर केला निर्णय। मराठी चित्रपटांसाठी मल्टीप्लेक्समध्ये दुपारी 12 ते रात्री 9 हा प्राईम टाइम निश्चित। मल्टीप्लेक्स मालकांनी राज्य सरकारला दिली हमी। आणि मोबाईल धारकांना खुशखबर असून रोमिंगचे कॉल आणि SMS चे दर होणार आता कमी। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। शिक्षण हक्क कायद्याचा हवाला देत परीक्षाच न घेता सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत बढती देण्याच्या शिक्षण संस्थांच्या पवित्र्याला चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी राज्याच्या SSC बोर्डाच्या अखत्यारीतील शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरात 3 चाचण्या घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत जाहीर केला। पहिली पायाभूत चाचणी शाळा सुरू झाल्यानंतर घेण्यात येईल, तर अन्य 2 चाचण्या प्रत्येक सत्र अखेर घेण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं। शिक्षण हक्क कायद्याचा चुकीचा अर्थ लावून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा काही संस्था चालकांनी लावलेला अर्थ अयोग्य असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावर आपण ठाम आहोत। चाचणी परीक्षातील गुणांचं संकलन करून त्रयस्थ संस्थेमार्फत त्याचं मूल्यांकन करण्यात येईल। या प्रकारच्या शैक्षणिक चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल आणि राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारेल, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला। आम्ही सगळ्या शाळांना कळवणार आहोत की विद्यार्थ्यांच्या दरवर्षी परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे। स्पेशल कोचिंग देऊन तो ज्यात कमी आहे ते त्याला शिकवलं पाहिजे। या अप्पर शिक्षण विभागामार्फत आम्ही 3 चाचण्या घेणार आहोत। एक पायाभूत चाचणी, एक 6माही आणि एक वर्ष संपताना, ज्यातून त्या शाळेतली शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाईल। मराठी चित्रपटांसाठी मल्टीप्लेक्समध्ये दुपारी 12 ते रात्री 9 हा प्राईम टाइम निश्चित करण्यात आलाय। यानुसार मराठी चित्रपटांसाठी दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत मागणीप्रमाणे मल्टीप्लेक्समधील शो उपलब्ध करून दिली जातील, अशी हमी मल्टीप्लेक्स मालकांनी राज्य सरकारला दिली आहे। मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणं हे 2010च्या सरकारी आदेशानुसार बंधनकारक आहे। या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली होती। पण मराठी चित्रपट प्राईम टाइमला दाखवले जात असले तरी सायंकाळी 6 आणि 9 ची वेळ मराठी चित्रपटांसाठी देण्यास मल्टीप्लेक्सकडून टाळाटाळ केली जाते। ही वेळ मराठी सिनेमांना मिळायला हवी, अशी मागणी मराठी निर्माता दिग्दर्शकांनी केली आहे। तावडे यांच्या निर्णयाचं मराठी जनांकडून स्वागत करण्यात आलं होतं, तर बॉलिवूडमधील काही जणांनी याच्यावर टीका केली। या पार्श्वभूमीवर मल्टीप्लेक्स मालक, मराठी चित्रपट निर्माते आणि तावडे यांची बैठक झाली। सिनेमातले 124 शोज जे प्राईम टाइम मध्ये दाखवण्याची घोषणा सरकारने केली आहे, त्याला मल्टीप्लेक्सच्या मालकांनी पूर्ण पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यामुळे प्राईम टाइमची व्याख्या 12 ते रात्री 9 अशी आहे। चित्रपट निर्माता, वितरक आणि मल्टीप्लेक्सचे मालक यांच्यात सिनेमा येण्यापूर्वी चर्चा होऊन ठरेल। त्यांच्यात जर काही डिस्प्यूट आला तर 2 चित्रपट निर्माते प्रतिनिधी आणि 2 मल्टीप्लेक्सचे प्रतिनिधी अशी 4घांची एक आम्ही समिती सरकार म्हणून करू आणि त्यामध्ये चर्चा करून असा आलेला वाद मिटवला जाईल। पण 12च्या आधी सकाळी लवकर सिनेमे दाखवले जाणं वगैरे काही असेल तर ते मात्र या 124 मध्ये धरले जाणार नाहीत आणि अशा प्रकारची चर्चा अतिशय संवाद आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण झाली। दमणगंगा नारपार योजनेचा अजून कोणत्याही प्रकारचा करार झालेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाट्याचं पाणी देण्याबाबत कोणतेही पत्र पाठवलं नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे, असं सांगतानाच नारपार योजनेतील एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत दिली। दिलीप वळसे पाटील यांनी यावेळेस केंद्रीय मंत्री उमा भारती यांना मुख्यमंत्र्यांनी पाणी गुजरातला देण्याबाबत पत्र लिहिल्याचं सांगत हे पत्र सभागृहात दाखवलं। मात्र वळसे पाटील चुकीची माहिती देत असून पत्रात पाणी देण्याबाबतचा कसलाही उल्लेख नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं।
याबाबत कोणताही करार झालेला नसून पाणी वाटपाचा मुद्दा उपस्थित होत नाही असं सांगत महाराष्ट्राच्या वाट्याचे एक थेंब पाणीही गुजरातला देणार नाही असं स्पष्ट केलं. आतापर्यंत आउटगोईंग एसटीडी मेसेजसाठी ₹1.50 आकारले जात होते, मात्र आता फक्त 38 पैशांमध्ये एसटीडी मेसेज करता येणार आहे. तसंच लोकल मेसेजसाठी ₹1 ऐवजी फक्त 25 पैसे घेतले जाणार आहेत. तसंच आउटगोईंग लोकल कॉलसाठी 80 पैसे तर एसटीडी कॉलसाठी ₹1.15 असे नवे दर आकारण्यात आले आहेत. शिवाय रोमिंगमध्ये असताना आधी इनकमिंग कॉलसाठी 75 पैसे लागू करण्यात आले होते, ते आता फक्त 45 पैसे घेतले जाणार आहेत. या नव्या दरांचा मोबाईल धारकांना मोठा फायदा होणार आहे. नागपूरमध्ये गुन्हेगारी प्रमाण आता वाढतच चाललंय. नागपूरमध्ये रात्री 9च्या सुमारास भांडे प्लॉट साई मठाजवळ 3 भावांची तलवारीनं वार करत हत्या करण्यात आली. या हत्येनं नागपूरकर हादरून गेले आहेत. एकनाथ उगले, केशव उगले आणि संजय उगले हे तिघही भाऊ यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान यातील दोघांना अटक करण्यात आली असून इतर 5 ते 6 मारेकरी अद्याप मोकाट आहेत. नागोसी आणि 7 पैसे यांच्या कुटुंबातील काही लोकांबरोबर एका कार्यक्रमात एकनाथ उगले यांची वादावादी झाली होती. एकनाथ उगले यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, तर ज्या सदस्यांशी त्यांनी वाद घातले त्यांची ही पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्यामुळे हा वाद 2 गटातील वर्चस्व टिकवण्यातून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. IPLच्या 8व्या पर्वाच्या सुरुवातीलाच IPL सामन्यांवर फिक्सिंगचं सावट पसरल्याचं समोर आलंय. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली असून या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूने BCCIकडे तक्रार केल्याची बातमी समोर आली आहे. IPLच्या 8व्या पर्वातील राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना किंग्स 11 पंजाबशी होणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूला रणजी सामन्यांच्या दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये IPL सामन्यांमध्ये फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. या संदर्भात खेळाडूने BCCIच्या अँटी करप्शनकडे या प्रकरणी तक्रार केली होती. त्यामुळे आता त्या खेळाडूवर कारवाई होणार का हे लवकरच समजेल. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बोर्डाच्या अखत्यारीतील शाळांमधील 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरात 3 चाचण्या घेण्याचा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी विधान परिषदेत जाहीर केला निर्णय. मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्समध्ये दुपारी 12 ते रात्री 9 हा प्राईम टाइम निश्चित. मल्टिप्लेक्स मालकांनी राज्य सरकारला दिली हमी. आणि मोबाईल धारकांना खुशखबर असून रोमिंगचे कॉल आणि SMS दर होणार आता कमी. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.